ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर गेल्या 3 दिवसापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती आणि ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा ही मूळ मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करून देण्यात आलेली आहे। खरं तर वर्षभरापूर्वीच या सगळ्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुरातत्व विभागाची एक टीम या सगळ्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेली होती। सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस या सगळ्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली गेली। फक्त मूळ मूर्तीच नाही तर आजूबाजूला असलेल्या काही परिसरामध्ये देखील काही बदल अपेक्षित होते, ते देखील पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता ही मूळ मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली। गेल्या 3 दिवसामध्ये ही सगळी रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू असल्यामुळे या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता आलेलं नव्हतं। त्यामुळे एकूणच जे आपण बघितलं तर दुसरी जी काही प्रतिकात्मक मूर्ती होती त्याचं दर्शन भाविकांना घेता येत होतं। मात्र आता पुन्हा एकदा या सगळ्या रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीला एक नवीन झळाळी मिळाल्याचं बघायला मिळते आणि एक नवीन ऊर्जा देखील भाविकांना या निमित्तानं मिळते आणि त्यामुळे भाविकांमधून देखील समाधान व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीवर सुरू असलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया अखेर संपलेली आहे आणि या सगळ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर या सगळ्या मूळ मूर्तीला पुन्हा एकदा एक नवीन झळाळी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।